थंडीचे दिवस चालू आहे आणि या दिवसामध्ये पालेभाज्या मिळणार नाही असं तर कधी होणार नाही आणि फ्रेश भाज्या राहतात कारण बाकीच्या सीजनामध्ये तर फार कमी प्रमाणात मिळतं. पण या सीजनामध्ये कांदा, मुळा, मेथी हे सगळं काही असतात. पण आज मी तुम्हाला इथे रेसिपी सांगणार आहे विदर्भामधला घोडाना. त्यासाठी इथे पत्ताकोबी घेतली मी, त्यानंतर मेथी, त्यानंतर हिरवा छान असा कांदा आणि लगेचच मुळा त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि त्याचबरोबर इथे मोठ आलेले कडधान्य जे आपल्या घरी असतात त्याच्याबरोबर जिरं, मीठ, थोडंसं चटणी. तुम्हाला तेल टाकायचं असेल तर तेल पण टाकू शकता. मी इथं स्किप केलेलं आहे तेल आणि त्याचनंतर मी इथं निंबू टाकलेला आहे आणि मस्त तो असा आचार छान असा मिश्रण एकत्र करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर ना माझा इथे घोडाना रेडी होता. जेवणाची शान तर वाढवतच आणि एक पोळीसुद्धा आपल्याला नक्की जास्त धकतं या घोडाण्यामुळे, कारण हा आहे विदर्भामधला मस्त असा घोडाना आणि आमच्या इथे ना प्रत्येक दिवसामध्ये हा घोडाना करतातच आणि याशिवाय तर जेवण हिवाळ्यामधले तर अपुरंच राहतं. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि झटपट होणारी रेसिपी आहे. बाय.